हाय, कसे आहात? तर दुपारीच आवरलं आणि ऊन तर खूप होतं, तरी पण शॉपिंगसाठी इच्छा झाली आणि नंतर मग घरातलं आवरून मी पण आवरलं आणि छान असं शॉपिंगला निघालो. नंतर एवढ्या उन्हाचं शॉपिंग करून आलो, संध्याकाळी 7 वाजले घरी यायला. एकदम शीण आला होता, तर म्हणलं पहिल्यांदा फ्रेश झाले आणि म्हणलं चहा बनवावं. मग आपलं नेहमीचंच कमी गोडवाला माझ्यासाठी आणि गोडवाला घरच्यांसाठी. मग मस्त दोघींसाठी चहा बनवला. दोघींनी निवांत बसून चहा घेतला. आणि ही माझी पाठीमागच्या गॅलरीमधले छान येतं झाडे येतं, एवढे सुंदर दिसत आहेत ही झाडे. आणि त्याच्या शेजारी बघितलं खूप छान वाटतं. नंतर मग शॉपिंग दाखवतो तुम्हाला. आता साड्यात आणलेल्या मला नेहमीच इंग्लिश कलरच आवडतात. एकदम गडद कलर तर आवडतच नाहीत, त्यामुळे आहे त्याच इंग्लिश कलरमध्ये साड्या आणलेल्या आहेत. आणि माझे प्रत्येक ड्रेस म्हणा किंवा कपडे म्हणा सगळे इंग्लिश कलरमध्येच राहतात, फिक्कट कलरच राहतात. आणि ह्या साड्या मला खूप छान मिळाल्या. एकदम सूत तर एवढं मऊ आहे. आणि डेली यूजसाठी ह्या साड्या आणल्या होत्या मी, 2च आणल्या, पण नंतर काय आवडल्याच नाही, त्यामुळं एकाच ह्याच्यामधल्या 2 साड्या आणल्या. आणि मग इथं मस्त असं फुलून तुम्हाला दाखवते. सूत तर एवढं मऊ आहे, एकदम छान वाटतं. कलर बी छान आहे, सुंदर कलर की कशा आहेत. आणि माझ्या नेहमीच विशालवाल्याच्या आणि लक्ष्मीपतीची साडी राहते, ह्यावेळी जरा कमी रेटमध्ये आणि छान वाटल्या म्हणून साड्याच आणलेल्या का. लक्ष्मीपतीच्या आणि विशालवाल्याच्या पण साड्या सारखं घालून कंटाळा येते, काहीतरी नवीन म्हणून बरं वाटतं. तर नवीन नाही घेतली, एकदम साधी घेतली साडी. आणि नंतर ड्रेस पण इकडं नाईट ड्रेस घेतला होता मी. नाईट ड्रेसचा पण इंग्लिश कलरच आहे, तो पण एवढा काय इकडं नाही मिळाला मला. त्याच्यात कलरच नाही दाखवले. 2 कलर होते, दुसरा तर नाही आवडला, हीच कलर मग बरा वाटला. ही एक ड्रेस आणला मी नाईट ड्रेस म्हणून. आणि हे पण जरा रेटमध्ये व्यवस्थित भेटलं आणि याचं कापड पण सुंदरच आहे. आणि नंतर बरंच काही घेतलं. नंतर एवढं उन्हाचं फिरलो, एवढं रोड तर खराब होता, गाडीवर गेलेलो, एवढा त्रास, एवढं सण, सगळा राडाच होऊन जाते. आणि ह्याचं कापड पण खूप सुंदर मिळाले. आणि नंतर इकडं 2 पायपुसणे आणलेले मी. पण आपल्याला म्हणू शकतो आणि बस्तर पण म्हणू शकतो मी. आता दोन्हीसाठी यूज नाही करणार, बस्तरसाठी यूज करेल काही दिवस, नंतर पायपुसणीसाठी यूज करणार आहे. दोन्हीसाठी यूज करायला छान वाटते हे. आणि हे 175 रुपयाला मला तर रेट ह्याचे व्यवस्थित वाटत आणि क्वालिटी खूप छान आहे. आणि नंतर मस्त असं पाठीमागच्या वेळेस पण छान होतं, पण ह्याच्यातनंच मी वेगळ्या क्वालिटीचे पायपुसणी आणली. आणि ह्यावेळेस मग होती आहे तर म्हणलं घ्यावं म्हणून दुकानात दिसल्यानंतर व्यवस्थित. ह्याचं वेगळंच आहे कापड, छान असं. ह्याचं रेट पण जरा व्यवस्थित वाटले. नंतर एक ब्लँकेट बघत हेच पाहत असताना शेजारी एक ब्लँकेट होतं, ते तर खूपच आवडलं. मागच्या वेळेस एक ब्लँकेट घेतलं इथं, तर त्याची क्वालिटी पण नाही चांगली लागली आणि ह्याची क्वालिटी खूप छान, एकदम मऊ आहे, घेतलं. नंतर आणू म्हणलं एवढं तर घ्यावं एक. मग अवचितच ह्याचं दिसलं की आवडलं आणि ते घेतलं. याचं मनी पण नव्हतं घ्यावं म्हणून, पण छान वाटलं म्हणून घेतलं. आणि नंतर असं मी ड्रेस घालून बघितला होता, याचं कापड पण खूप छान आहे. नंतर हा ड्रेस कसा दिसतोय नाईट ड्रेस मला नक्की कळवा. टी शर्ट आणि नाईट पॅन्ट तर घालते, पण नाईट ड्रेस बघावं म्हणलं घेऊन म्हणून घेतला आणि छानच दिसायला येईल. तुम्हाला कसा वाटतोय? नंतर एवढं सगळं शॉपिंग करून तर मन भरलं, पण पोटाचं तर पोटोबा भरावं लागेल ना, म्हणून लगेच स्वयंपाकासाठी लागले. आणि मम्मी तिथलं लसूण सोलणं पण चालू होतं. आणि एवढं काय नाही, मी ज्वारीची भाकरी बनवली, भाजी बघूया आता काय. तर आता जेवण झालेलं आहे, मस्त वांग्याची भाजी आणि गुलाबजाम काल बनवले होते, ते पण छान झालेत. गुलाबजाम टेस्टी लागत आहेत. मस्त असं जेवण केलं आहे, बसलो आहे आता निवांत. आणि ह्या कोपऱ्यामध्ये ही माझं पिल्लू. आणि हे जे कोपरा आहे ना, याच्यात मस्त असं नारळाचं झाड छान बसलं आहे. हे मंदिराच्या घाटावर येतं ना नारळ, तो नारळ वाढला, 1 वर्ष पूर्ण झाले ह्या नारळाला, 1-2 वर्ष झाले असतील. आणि एवढा उंच झाला आहे नारळ. ही कोपऱ्यात खूप छान दिसते. आणि इकडं समोर हे आहे माझं फिश टँक. एवढं छान वाटतात ना फिश, हे खूप सुंदर दिसत आहेत. आणि त्या जोडीला बैलजोडी ठेवलेली आणि तिथं बांबू प्लॅन्ट ठेवलेला आहे मी. आणि पाठीमागून पण असे 4 मासे आणले. नंतर हे सर्व मिळून 5 मासे आहेत वेगवेगळे, पाचीचे पण जात वेगळी आणि वेगवेगळे कलरचे आहेत सगळे. आणि खूप छान दिसत आहेत, त्याच्याकडे बघितल्यानंतर खूप छान वाटतं. चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट.
बाय.